श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. माझ्या सगळ्या गोडताईंना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी ऐश्वर आनंद लाभू द्या. तुमची भरपूर प्रगती होऊ द्या, भरभराट होऊ द्या. ही दिवाळीच्या निमित्ताने स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. आज सगळ्या ताई खुश असतील कारण सगळ्यांची दिवाळीची तयारी चालली असेल. आणि काही ताई अशा आहेत की काही नैसर्गिक कारणांमुळे त्यांच्या आयुष्यात दुःख आले असेल किंवा काहीतरी अडचण आली असेल, प्रसंग आले असतील, संकट आली असतील, त्यामुळे त्या या वर्षीची दिवाळी साजरी करू शकल्या नसतील. तर त्या ताईंना माझं एक मनापासून सांगणं आहे की ठीक आहे, आयुष्यातील सुखदुःख हे काही नेहमी राहत नाहीत. आत्ता तुमच्या आयुष्यात दुःख असेल, अडचण असेल, संकट असेल, पण या सगळ्यातून तुम्ही एक ना एक दिवस बाहेर पडणार आहेत. दरवर्षी दिवाळी येते. यावर्षी दिवाळीत तुम्हाला सेलिब्रेशन नाही ना करता आलं तर वाईट वाटून घेऊ नका. पुढल्या वर्षीची दिवाळी यापेक्षा तुमची खूप चांगली जाईल. फक्त थोडा संयम ठेवा, धीर ठेवा. तुमच्याही आयुष्यात सुखाचे दिवस नक्की येणार आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःख हे एकापाठोपाठ एक येत असतं. तसं तुमच्याही आयुष्यात नक्की सुख येणार आहे. त्यामुळं थोडंसं वाईट वाटून घेऊ नका आणि सगळ्यांना ही दिवाळी चांगली जाऊ द्या, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. या दिवाळीच्या सणात म्हणजे हे 4 दिवस असतात ना, त्यामध्ये आपण काय करतो, आपल्याला कोणीही भेटू द्या, आपल्या जवळचा असू द्या, लांबचा असू द्या, किंवा आपण ज्याच्यासोबत बोलत नव्हतो ते सुद्धा भेटू द्या. आपल्याकडून त्यांच्यासाठी चांगलेच शब्द जातात, चांगलेच विचार जातात. आपण सगळ्यांना चांगल्या शुभेच्छा देतो, आशीर्वाद देत असतो, त्यांच्यासाठी चांगली प्रार्थना करत असतो. फक्त आपण हे 4च दिवस करतो दिवाळीचे. पण या 4 दिवसानंतर परत आपल्या मनात एकमेकांबद्दल राग येतो, द्वेष येतो, वाईट विचार येतात. मग हे असं का? ठीक आहे ना, 4 दिवस दिवाळीचे सगळ्यांबद्दल आपल्या मनात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असतो. पण बाकीचे वर्षभर आपल्या मनात काहीच नसतं ना. आत्तापर्यंत आपण सगळ्यांना बऱ्याच वेळेला वाईट बोललोय, दुसऱ्यांबद्दल वाईट विचार केला. या दिवाळीत ना आपण एक चांगला संकल्प करूया. आपल्याकडून जे काही दुसऱ्यांसाठी विचार जातील ना, ते चांगले विचार जाऊ द्या. ठीक आहे ना, दुसरा काय विचार करतोय हे आपण सांगू शकत नाही. दुसऱ्यांच्या विचारावर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही. पण आपण आपल्या विचारांवर तरी कंट्रोल ठेवू शकतो ना. आपण दुसऱ्यांबद्दल चांगले विचार तरी करू शकतो ना. आणि आपलं कर्म आपण चांगलं ठेवू शकतो. दुसरा काय कर्म करतोय, दुसरा काय काम करतोय ह्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे. पण आपण चांगलं काम करूया ना. आणि आपण केलेल्या चांगल्या कामाचा आपल्याला नेहमीच चांगला मोबदला मिळेल. यासाठी ना जेवढं होता होईल ना तेवढं आपण चांगलं वागूया. ठीक आहे, आत्तापर्यंत आपल्या हातातून भरपूर चुका झाल्या असतील, आपण दुसऱ्यांना दुखावलं असेल, दुसऱ्यांच्याबद्दल वाईट बोललो असेल, नेहमी निगेटिव्ह काहीतरी दुसऱ्यांबद्दल बोललो असेल, एखाद्याला खूप त्रास दिला असेल, मग आपण या सगळ्यातून बाहेर पडूया ना. ठीक आहे, ह्याच्या आधी आपण हे सगळं केलं, पण या दिवाळीपासून हे सगळं थांबवूया. आता इथून पुढे जो विचार करणार आहे ना, तो चांगलाच विचार करायचा. तो दुसऱ्याबद्दल असू द्या किंवा स्वतःबद्दल असू द्या. जेवढं म्हणजे दुसऱ्यांना चांगलं देता येईल ना तेवढंच चांगलं देऊया. जे आपल्या भूतकाळात चुका झालेत, जे आपण दुसऱ्यांचा तिरस्कार केला आहे, द्वेष केला आहे, राग केला आहे, ते सगळं भूतकाळातलं सोडून देऊया. आणि आता आपण जेवढं जास्त चांगलं वागता येईल ना तेवढं चांगलं वागण्याचा प्रयत्न करूया. याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल. आपण भरपूर चांगलं काम करत असतो, प्रामाणिकपणे कष्ट करत असतो, पण बऱ्याच वेळेला ना या सगळ्याला आपल्याला यश मिळत नाही. का? तर आपल्या हातून सुद्धा काहीतरी चुकीचं घडलेलं असतं. आपण सुद्धा दुसऱ्यांच्याबद्दल निगेटिव्ह बोललेलो असतो, दुसऱ्यांना त्रास दिलेला असतो. मग ना हे सगळं आता आपण थांबूया. आणि या दिवाळीपासून ना जसं आत्ता आपण चांगलं म्हणजे दुसऱ्यांबद्दल विचार करतोय, दुसऱ्यांना चांगलं बोलतोय, शुभेच्छा देतोय ना, अगदी तसंच इथून पुढे सुद्धा आपण देऊया. ठीक आहे, आत्ता आपण ज्या माणसांना त्रास दिला आहे, ज्यांना दुःख दिलं आहे, असं नाही आहे की नेहमी आपणच दिलं आहे, त्यांनीसुद्धा तसं दिलेलं असतं. त्यावेळची ती परिस्थितीसुद्धा तशी असते. त्यावेळी त्यांनीसुद्धा आपल्याला त्रास दिलेला असतो. आणि कोणी कोणाला मुद्दाम देत नाही आहे. त्यावेळी जशी परिस्थिती येईल तसं प्रत्येकजण वागत असतो.
ठीक आहे, आपण ना हे सगळं विसरून ना आता आपण पुढे एक नव्याने सुरुवात करूया. आणि आता आपण त्या सगळ्यांच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, पण आपण मनातून तरी आपल्या भावना त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू शकतो ना. फक्त दररोज ना 2 मिनिट फक्त वेळ काढायचा, शांत बसायचं. आपल्यामुळे कोणाला त्रास झाला आहे, आपण कोणाला खूप वेदना दिल्यात, कुणाला खूप त्रास दिला आहे, त्या सगळ्यांना असं आठवायचं. त्यांच्याबद्दल आपल्या मनातून विचार पाठवताना चांगलेच पाठवायचे. अजिबात असं बोलायचं नाही की त्याने मला त्रास दिला आहे, मग त्याचं वाईटच होऊ दे. अजिबात असला मनात विचार आणायचा नाही. ठीक आहे, त्यांना आपल्याला त्रास दिलेला, त्यांना आपल्याला वाईट बोललेलं ना, ठीक आहे. आता ते सगळं आपल्याला विसरायचं आहे आणि आता आपण सगळ्यात चांगलाच विचार करायचा आहे आणि आपल्या मनातून ना त्यांना एक चांगल्याच भावना पाठवायच्या आहेत, एक पॉझिटिव्ह विचार पाठवायचे आहेत. याचा परिणाम काय होणार आहे सांगू का? ठीक आहे, आत्ता तुम्हाला काही गोष्टी दिसत नाहीत, पण वरचा परमेश्वर तरी ह्या सगळ्या गोष्टी बघत असतो ना. आणि सुरुवातीला तुम्हाला ह्या गोष्टी थोड्या त्रास वाटेल, पण हळूहळू ना तुमच्या आयुष्यात सुद्धा चांगले बदल घडून येतील. तुम्ही जर समोरच्याला पॉझिटिव्ह काहीतरी देताय, समोरच्याबद्दल चांगला विचार करताय, तर साहजिकच आहे एक ना एक दिवस तरी ना तो सुद्धा तुमच्याबद्दल चांगलाच विचार करणार. आत्ता दिवाळीच्या वेळी आपण सगळ्यांना आपुलकी, प्रेम, माया, जिव्हाळा देत असतो. अगदी तसंच इतर वेळीही हे सगळं द्यायचं आहे आणि हे सगळं तुम्हाला ना हळूहळू याचे चांगलेच अनुभव आणि रिझल्ट तुम्हाला मिळणार आहेत. एकमेकांबद्दल नेहमी द्वेष, राग मनात धरून पुढे जाण्यापेक्षा एकमेकांबद्दल चांगला विचार करून, चांगली एकमेकांबद्दल मनात भावना निर्माण तयार करून आपण सगळे पुढे जाऊया. या दिवाळीपासून ना आपण आपल्या स्वतःमध्ये बदल करूया. बघा पुढच्या दिवाळीपर्यंत ना तुम्हाला सगळं परिणाम म्हणजे चांगले परिणाम दिसतील. याचा चांगला रिझल्ट येईल. त्यामुळे ना ताईंनो, या दिवाळीला ना आपण एक चांगला संकल्प करूया. जसे आपण आपल्या घरातील सगळे कचरा, घाण बाहेर काढला, घर आपलं चांगलं नीटनेटके केलं, अगदी तसंच आपण आपल्या मनातील इतरांविषयी जो कचरा आहे, घाण आहे ना, तो सगळं बाहेर काढूया आणि आपलं मनसुद्धा स्वच्छ आणि सुंदर करूया. बघा तुम्हाला ना खूप चांगले परिणाम ऐकायला मिळतील आणि आपल्या मनातील वाईट विचार बाजूला झाल्याशिवाय आपल्या मनात चांगले तरी विचार कसे येतील? त्यामुळे ना शक्य होईल ना तेवढे निगेटिव्ह विचार, दुसऱ्यांबद्दल द्वेष, राग, मत्सर, तिरस्कार सगळं काढून टाकूया आणि या दिवाळीपासून एक चांगला संकल्प करून ना दुसऱ्यांच्या विषयी आपल्या मनातसुद्धा आपण चांगली जागा देऊया. चला तर मग व्हिडिओला इथेच थांबवते. माझ्याकडून हे सांगताना जर काही चूक झाली असेल तर मी तुमच्याकडे क्षमा मागते आणि पुन्हा एकदा दिवाळीच्या मला तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि ही दिवाळी तुमच्या सगळ्यांना चांगली जाऊ द्या. तुमच्या घरात सुख समृद्धी नांदू द्या ही